हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या द्वारे. आपण वाचत आहोत अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता. आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 10 आणि 11, 12, 13. छोटे छोटे तात्पर्य आहेत परंतु महत्वाचे आहेत. श्लोक नंबर 10 आपण म्हणूया. न द्वेष्ट कुशलम कर्म कुशले नानुषज्जते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशयः. न द्वेष्ट कुशलं कर्म कुशले नानुषज्जते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशयः. न द्वेष्ट कुशलं कर्म कुशले नानुषज्जते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशयः. न नाही, द्वेषी द्वेष करतो, अकुशलम अशुभ, कर्म कर्म, कुशले शुभ असणाऱ्या, न नाही, अनुषज्जते आसक्त होतो, त्यागी त्याग करणारा, सत्व सत्वगुणात, समाविष्टः लीन, मेधावी बुद्धिमान, छिन्न कापून, संशयः सर्व संशय. भाषांतर आहे. सत्वगुणात स्थित असलेला बुद्धिमान त्यागी अशुभ कर्मांचा द्वेष करीत नाही अथवा शुभ कर्मात आसक्त राहत नाही. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसतात. हा श्लोक कालच वाचायला पाहिजे होता आपण. इट्स ओके मॅन. काल आपण चर्चा केली, तुम्हाला आठवतंय का बघा, की कर्माचा त्याग हा तमोगुणी व्यक्ती कसा करतो, रजोगुणी व्यक्ती कसा करतो आणि सत्वगुणी व्यक्ती कसा करतो. तमोगुणी व्यक्ती जो असतो तो मोहवश होऊन सकाम कर्माचा त्याग करतो, मोहात आपल्या नियत कर्मांचा त्याग करतो. रजोगुणी व्यक्ती जो असतो तो जनरली नियत कर्म सकाम कर्मच करत असतो, परंतु एखादं कष्टप्रद काम असेल, शरीराला कष्ट होत असेल, त्रास होत असेल, तो त्याचा त्याग करतो. परंतु सत्वगुणी व्यक्ती जो असतो तो आपल्या नियत कर्मांचा कधीही त्याग करत नाही, भौतिक कर्मांचा तो त्याग करतो. संन्यासी जो असतो तो भौतिक कर्माचा त्याग करतो, आपण ऑलरेडी वाचलं. सत्वगुणी व्यक्ती आपला सकाम कर्म, नियत कर्म कधीही करायचं बंद करत नाही, भले ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करत, परंतु शास्त्रामध्ये सांगितलं नियत कर्म, सकाम कर्म बंद करत नाही. हे माझं नियत कर्म आहे, मला करायलाच हवं,
असा विचार करून त्यातल्या फळाची आसक्ती सोडून देतात आणि भौतिक संगत सोडून कर्म करतात. त्याला सात्विक त्याग म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कर्माचा त्याग नाहीये, ऍक्च्युली कर्म फळांचा त्याग आहे. तर आजचा जो श्लोक आहे जो आपण वाचला त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की सत्वगुणामध्ये स्थित असलेला बुद्धिमान त्यागी, त्याला बुद्धिमान म्हटलेलं आहे, मेधावी, अशुभ कर्मांचा द्वेष करत नाही अथवा शुभ कर्मांमध्ये आसक्त राहत नाही. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसतात. या श्लोकामध्ये हे सत्वगुणी लोकांचंच पुढं एक्सटेन्शन थोडंसं सांगितलेलं आहे की सत्वगुणामधले जे लोक असतात ते कर्तव्य म्हणून आपलं कर्म करतात. छोटासा तात्पर्य आहे तो वाचूया आणि मग चर्चा करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, कृष्ण भावना भवित मनुष्य किंवा सत्वगुणी मनुष्य दुसऱ्या कोणाचाही द्वेष करीत नाही अथवा त्याच्या शरीराला पीडा देणाऱ्या कोणत्याही वस्तूचाही तो द्वेष करीत नाही. तो योग्य स्थळी व योग्य काळी कर्म करतो व कर्तव्याच्या क्लेशदायक परिणामांना भीत नाही. दिव्य स्तरावर स्थित असलेल्या अशा मनुष्याला सर्वात बुद्धिमान व त्याच्या कार्यात संशय रहित झालेले आहे असे समजले पाहिजे. तर काल जे आपण वाचलं तमोगुणी आणि रजोगुणी लोक कर्माचा त्याग कसा करतात त्याचा सारांश इथे श्रील प्रभुपाद आपल्याला देतात. जो सत्वगुणी असतो, तुमचं लक्ष आहे का बघा, त्या सत्वगुणी माणसालाच प्रभुपाद इथे कृष्ण भावना भवित म्हटलेलं आहे. तर जनरली सत्वगुण हे आपल्याला कृष्ण भावनेकडे घेऊन जातात. रजो आणि तमोगुण हे आपल्याला भक्तीतून दूर घेऊन जातात. त्यामुळे रज आणि तमोगुणामध्ये अडकणे पूर्णपणे टाळलं पाहिजे आपण. तर असा जो सत्वगुणी व्यक्ती असतो तो कुठल्याही कर्म जे आहे आपलं तो कर्तव्य म्हणून करतोच. त्याच्या परिणामां म्हणजे त्याचा रिझल्ट काय होईल याच्याने चिंतित होत नाही, घाबरत नाही, भीत नाही. त्याचा आपल्याला त्रास होईल म्हणून द्वेष करत नाही. काल केलं होतं प्रभूजी, खूप त्रास झाला, आज मी काय नाही करणार असं म्हणत नाही. तो जे कर्तव्य आहे ते तो करतो. याचा अर्थ काय, आपल्याला भगवंतांसाठी जे काम करायचं आहे ते अशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. मला त्रास होतो, मला त्रास होईल, मला जमणार नाही. बरेच लोक ट्राय करायच्या आधीच जमणार नाही म्हणतात. अशा प्रकारचे कर्माचा त्याग करणे हे रजोगुणी आणि तमोगुणामध्ये कर्माचा त्याग करणे होते. आणि रज आणि तमोगुण आपल्याला कधीच या भवसागरातून जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करू शकत नाही. सत्वगुण हा एकमेव गुण असा आहे तो देखील आपल्याला मुक्त करत नाही, परंतु प्रभुपाद नेहमी म्हणायचं इट्स लॉन्च पॅड. ही अशी वरची गोष्ट आहे जिथे उभारून आपण भक्तीमध्ये उडी मारू शकतो. त्यामुळे सत्वगुणामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते भक्तीला पोषक असतं. म्हणून बऱ्याचदा सत्वगुणाचा कृष्ण भावनेशी देखील तुलना केली जाते किंवा समानार्थी म्हणून वापरलं जातं. जे इथे प्रभुपाद वापरतात, कृष्ण भावना भवित मनुष्य किंवा सत्वगुणी मनुष्य दुसऱ्या कोणाचाही द्वेष करत नाही अथवा त्याच्या शरीराला पीडा देणाऱ्या कोणत्या वस्तूचाही तो द्वेष करत नाही. आपल्या जीवाचाही तो कधी द्वेष करत नाही. साहजिकच आहे. मग बऱ्याचदा आपल्याला असं होतं की याने सांगितलंय म्हणून मी करणार नाही, हो की नाही. द्वेष कशाला करायचा. आपल्याला त्रास होतो म्हणून तो कुठल्या कर्माचा त्याग करत नाही, करतोच. योग्य वेळी योग्य स्थळी तो कर्म करतो व कर्तव्याच्या क्लेशदायक परिणामांना घाबरत नाही, भीत नाही. तर दिव्य स्तरावर असलेल्या अशा मनुष्याला सर्वात बुद्धिमान व त्याच्या कार्यात संशय रहित आहे असे समजले पाहिजे. अशा माणसालाच बुद्धिमान म्हटलेलं आहे. का? कारण त्याला समजलं की भगवंतांप्रती कार्य करणे
हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. मग तिथे संशय घेऊन किंवा निष्काळजीपणा करून, आळस करून कसं चालेल? जसं काल आपण चर्चा करत होतो की आईचं मुलावरती प्रेम असतं, मग ती आई जर आळशी झाली तर चालेल का? कितीही कष्ट झाले तरी ती आपलं कर्तव्य निभावते. भक्तीचा अर्थ हाच असतो ऍक्च्युली. भक्ती म्हणजेच प्रेमाची परमोच्च स्टेज, परमोच्च स्थिती. जिथे प्रेम आहे तिथे मग हे असं असेल का, तसं असेल का, मला त्रास होईल का, याचा विचारच केला नसला पाहिजे. जनरली मी म्हणतो की आपण प्रेम शिकतो कुठून? बॉलिवूडच्या सिनेमांमधून. त्यामुळे चुकीचा प्रेम शिकतो. खरा प्रेम जो असतो, यू कॅन गो सिट ना, इट विल कंटिन्यू. खरं प्रेम जो असतो ते त्यागावर अवलंबून असतं. आपल्याला आता जे आधुनिक प्रेम शिकवलं जातं ते भोगावरती अवलंबून. म्हणजे ते भोग आला तिथे या सगळ्या स्वार्थी भावना आल्या. मला त्रास होईल का, माझ्यासाठी फायद्याचा आहे का, मगच मी करणार. त्याला प्रेम म्हणता येत नाही. भगवंतांची भक्ती करायची म्हणजेच भगवंतांवरती प्रेम करायचं. रूप गोस्वामी आपल्याला सांगतात. What is that श्लोक? साधकानाम भवेत क्रमा तो प्रेमाभि उच्चन्ते. भक्तीचे जे स्टेजेस आहेत त्याच्या सगळ्यात वरची स्टेज आहे प्रेम. एक्स्ट्रीम. आणि प्रेम हे अपेक्षा रहित काय म्हणतात त्याला, निरपेक्ष आणि अहेतुकी, कुठलाही हेतू न ठेवता असलं पाहिजे. कुठला हेतू ठेवून जर तुम्ही आलेला असाल इथे भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये देखील काही उपयोग होत नाही. म्हणून भगवंत 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, यत करोशी यत अश्नासी यत जोशी ददासी. जे काही करायचं ते माझ्यासाठीच करायचं, तुमच्यासाठी काहीच करायचं नाही. आणि या जगामध्ये एक्झॅक्टली आपण उलटा विचार करत असतो आणि मगच ठरवतो प्रेम करायचं की नाही. आपण म्हणतो माझं या व्यक्तीवरती प्रेम आहे का, कारण त्याच्यामुळे मला फायदा होतो. तो असला किंवा ती असली की मला बरं वाटतं. माझा वेळ कसा जातो मला समजत नाही. मी या भौतिक जगामध्ये मी महत्वाचं आहे. प्रभुपाद नेहमी सांगतात, पत्नी जोपर्यंत सुंदर आहे तोपर्यंत माझं तिच्यावर प्रेम आहे. पतीच्या खिशात जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत माझं त्याच्यावर प्रेम आहे. हे भौतिक जगातलं प्रेम आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो माझ्या कारवरती खूप प्रेम आहे. आय लव्ह माय कार, आय लव्ह माय बाईक. आजकालची यंग मुलं का, कारण ते तुम्हाला आनंद देतं, तुमच्या भोगासाठी ते उपयोगी आहे, म्हणून तुमचं प्रेम आहे. नसेल तर नाही प्रेम. तर सत्वगुणातला व्यक्ती असा कधीच विचार करत नाही. तो कर्तव्य म्हणून करतोच, भले त्याच्यामध्ये त्रास होऊ दे. ऍक्च्युली प्रेमाची भक्तीची व्याख्याच ही असते, त्रास व्हावं म्हणून करायच्या पुढच्या स्टेजला आपण गेलं पाहिजे की मला त्रास द्या. आई म्हणते मुलाला, बाळ तुझा त्रास सगळा मला दे, माझं सगळं सुख तू घे. त्याला प्रेम म्हणतात. भगवंतांकडे जाऊन आपण ऍक्च्युली असं म्हटलं पाहिजे. रोज भगवंतांना जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण म्हटलं पाहिजे, हे भगवान तुमची सारी दुःख मला द्या, माझी सारी सुख तुम्ही घ्या. हिंदी सिनेमामध्ये एक गाणं आहे याच्यावरती, लता मंगेशकर, अपने सारे गम मुझे दे दो, मेरे सारे खुशी तुम ले लो, थिंग लाईक दॅट. आता तुम्ही म्हणाल की भगवंतांना काय दुःख आहे, इथेच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण आपल्या सुखासाठीच भक्ती करत असतो. प्रत्येक जण विचार करत असतो, माझी भक्तीमध्ये प्रगती होते का. तुमची भक्तीमध्ये प्रगती तेव्हाच होणार जेव्हा भगवंतांसाठी तुम्ही काम करता, जेव्हा भगवंतांचं दुःख तुम्ही घेता आणि त्याच्यावरती काम करता.
भगवंत दुःखी होतात, नाही असं नाही. भगवंत कधी दुःखी होतात? भगवंत तेव्हाच दुःखी होतात जेव्हा त्यांचे भक्त संकटात असतात. आणि सद्यस्थितीला कलियुगामध्ये सगळेच संकटामध्ये आहेत. आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत, जीव आहोत, आणि आपल्या सगळ्यांना या दुःखालयामध्ये, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेलं पाहून भगवंतांना सुख होत नाही, चांगलं वाटत नाही, दुःख होतंय. या सगळ्या जीवांना कसं बाहेर काढता येईल याचा विचार करणारा भगवंतांचा भक्त असतो. याच्यासाठी काम करणारा भगवंतांचा भक्त असतो. जिथे जिथे अशा प्रकारचे भक्तांना, भगवंतांचे जे शुद्ध भक्त असतात, त्यांना त्रास होत असतो, तिथे तिथे भगवंत धावून येतात. बऱ्याचदा आपण वाचतो गजेंद्रच्या स्टोरीमध्ये भगवंत धावून येतात. द्रौपदी जेव्हा कळकळीने बोलवते तेव्हा भगवंत धावून येतात, हो की नाही? भगवंतांची गाय ही भगवंतांना अतिशय प्रिय आहे. गाय जेव्हा बोलवते तेव्हा भगवंत धावत जातात. इनफॅक्ट भगवंतांना गायीशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. पहिल्यांदा गायीसाठी काम करतात भगवंत, मग ब्राह्मणांसाठी काम करतात. रोज म्हणतो आपण, नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हितायच्या. पहिल्यांदा गो मग ब्राह्मण यांच्या हितासाठी भगवंत काम करतात. मग भगवंतांची हीच गाय आता सध्या भयानक परिस्थितीमध्ये, तिची काळजी कोण घेणार? जे भगवद्गीता वाचतात, स्वतःला भगवंतांचे भक्त म्हणवतात, त्यांनीच घेतली पाहिजे, दुसरे नाही घेणार. दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा पण आपण करू शकत नाही. म्हणून शास्त्रामध्ये सगळीकडे सांगितलंय, जो भगवंतांचा शुद्ध भक्त आहे, विशेष करून जो गृहस्थ आहे, त्याच्या घरी गाय ही असलीच पाहिजे. गायची सेवा आपण केली पाहिजे, दुधासाठी नव्हे. काढताना थोडस असं हे झालं. दिस इज ग्रीन, देन इट्स. आज दुपारी एका प्रभूजींशी मी बराच वेळ बोलत होतो, त्यांचा पण हाच प्रश्न होता. बऱ्याच वर्ष आपण इस्कॉन मध्ये काढतो आणि एक दिवस आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि म्हणतो, तेच 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 करतोय, भक्तीमध्ये प्रगती कशी करायची? आपण नेमकं काय करायचंय? प्रेम करायचंय. कुणावर प्रेम करायचंय? भगवंतांना जे जे आवडतं त्याच्यावरती प्रेम करायचं. भगवंतांना गाय खूप प्रिय असते, तिची सेवा करायची. भगवंतांना शेती खूप प्रिय आहे, ते करायचं. भगवंतांना कुठलेही पापकर्म केलेलं आवडत नाही. जे पापकर्म करतायत त्यांच्याबद्दल पण भगवंतांना वाईट वाटतं. त्यांना पापकर्म, आपण स्वतः पहिल्यांदा पापकर्म थांबवलं पाहिजे. बाकीच्यांना पापकर्म थांबवण्यासाठी या भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रचार केला पाहिजे. मग याच्यासाठी कष्ट पडणार तुम्हाला, नो डाऊट. साधं सोपं काम नाही आहे. ज्याच्या घरी, ज्याला आयुष्यात गायला हात लावून माहिती नाही, त्याच्यासाठी आज जर कळालं की भगवंतांना गाय खूप प्रिय आहे आणि ती मी घरी आणलीच पाहिजे, त्याच्यासाठी उद्यापासून खूप कष्टाचं काम आहे. ते सोपं काम नाही आहे. पण जो सत्वगुणी व्यक्ती असतो, तो आपल्या कर्तव्य करतो, भले त्याच्यामध्ये त्रास होऊ दे, कष्ट पडू दे, करतो तो. श्रील प्रभुपादांना सगळ्यांनी खुळ्यात काढलं. या वयामध्ये तुम्ही परदेशात जाऊन काय करणार आहे? मूर्खपण आहे. प्रभुपाद म्हणाले, माझ्या गुरूंनी मला ही सेवा सांगितलेली आहे, मला कितीही कष्ट पडले तरी मला ते केलंच पाहिजे. जगाच्या प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, ज्या ज्या अशा देशांमध्ये जिथे कृष्णचा क देखील कोणाला माहिती नव्हता, तिथपर्यंत जाऊन प्रचार करणे हे भयानक कष्टाचं काम आहे. त्यांनी केलं. तर पुढे काय केलं पाहिजे ते आपले आचार्य आहेत. जसं प्रभुपादांच्या गुरूंनी त्यांना आदेश दिले होते, तसं प्रभुपादांनी आपल्याला आदेश दिलेत. पुढे काय करायचं याच्याबद्दल ते आपण केलं पाहिजे.
प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं की गाय आणि शेतीवर आधारित भक्तांचे समुदाय निर्माण करा. आता तुम्ही म्हणाल की प्रभुपादांनी आज हे थोडीच सांगितलंय. कालच मी वाचत होतो ऍक्च्युली. बरोबर एक वर्षापूर्वी हा मेसेज मी टाकलेला. त्यामुळे फेसबुक तुम्हाला सांगतं की नाही 1 वर्षापूर्वी तुम्ही हे टाकलेलं, तर ते परत माझ्या डोळ्यासमोर आलं. श्रील प्रभुपाद त्याच्यामध्ये म्हणतात की, एक मिनिट मी तुम्हाला वाचूनच दाखवतो. I want the world to see by our example that life can be lived naturally, peacefully, if one is self-sufficient with land and some cows and chanting Hare Krishna. तुमच्यापैकी काही जणांना इंग्लिश येत असेल, एक एक शब्द मी सांगतो. आय वॉन्ट म्हणजे मला हे पाहिजे. इको हा तुमचा आदेश आहे, आपल्या आचार्यांचा आपल्यासाठी आदेश आहे. प्रभुपाद म्हणतात आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे, मला हे केलेलं पाहिजे. काय पाहिजे? द वर्ल्ड टू सी, जगाने हे बघितलं पाहिजे. प्रभुपाद कसं सांगतात बघा, जगाने हे बघितलं पाहिजे. काय बघितलं पाहिजे? बाय आवर एक्झाम्पल, आपल्या उदाहरणांवरून. म्हणजे जगासमोर आपण हे उदाहरण मांडायचं आहे प्रभुपादांची सेवा म्हणून, प्रभुपादांचा आदेश म्हणून. दॅट की लाईफ कॅन बी लिव्ड, जीवन असं जगलं जातं. कसं? नॅचरली, नैसर्गिकरित्या, पीसफुली, शांततेने. इफ वन, जर एखादा, इज सेल्फ सफिशियंट विथ लँड, काउज अँड चॅन्टिंग हरे कृष्ण. थोडीशी जमीन, गाय आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप, या फक्त याच्यावरतीच अवलंबून राहून एखादा माणूस नैसर्गिक आणि शांतपणे जगू शकतो. याचं उदाहरण जगासमोर आपल्याला दाखवायचं आहे, हे प्रभुपादांना पाहिजे. आता याच्यामध्ये कष्ट आहेत, हो की नाही? भयानक कष्ट आहेत. बरेच लोक तर या कष्टाला घाबरूनच येत नाहीत. आणि आपल्याला सवय लागली आहे डोनेशन गोळा करायची. मग सेल्फ सफिशियंट, स्वावलंबी जीवन कसं जगणार आपण? स्वतः पिकवून, स्वतः गाय सांभाळून जगणे ही जगासमोर कसं दाखवणार आपण? म्हणूनच आज प्रभुपाद जाऊनही 55-60 वर्ष होत आली, अजून याची उदाहरणं आपण जगाला दाखवत नाही. प्रभुपादांचा आदेश आहे. आता तुम्ही म्हणाल हे एका ठिकाणी लिहिलंय, हाच मेसेज श्रीमद भागवतम मध्ये 1000 ठिकाणी लिहिलेला आहे. प्रभुपादांच्या प्रवचनांमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. शेवटी प्रभुपादांचे शिष्य याला सिरियसली घेत नव्हते, तर एका लेक्चरमध्ये श्रील प्रभुपाद अक्षरशः ओरडतात, फार्म 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 फार्म, शेती 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 शेती. आणि म्हणतात हे माझा प्रोग्राम नाही आहे, हा कृष्ण आणि बलरामचा प्रोग्राम आहे. हेच आपल्याला करायचं. बऱ्याच जणांना आता चिंता पडलेली अशी आहे की आपण 16 माळा जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, अजून काय प्रगती करायची आहे भक्तीमध्ये? मग याच्या पुढे काही प्रगती नसेल तर थांबल्यासारखं वाटत नाही आपल्याला? वाटते की? ज्याला थांबल्यासारखं वाटते त्याला आनंद येत नाही. आणि भक्ती ही आनंदासाठी केली पाहिजे. भगवंत स्वतः सांगतात भक्तीमध्ये परम आनंद आहे, छोटासा पण नाही, परम आनंद आहे. तो परम आनंद येत नाही, थांबल्यासारखं वाटतंय. मग आपल्याला भक्तीमध्ये पुढे जायचं असेल काय करायचं? प्रभुपादांनी हे करायला सांगितलंय. याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान असलं पाहिजे, कारण हे खूप कठीण काम आहे. कदाचित याला 1, 2, 3 पिढ्या लागतील ऍक्च्युली. जर आपण आज सुरुवात केली तर, आपण आज कष्ट करायला लागलो तर. यालाच सत्वगुण म्हणतात. एकदा कृष्ण चैतन्य प्रभूंनी प्रश्न विचारलेला की जन्मताच आपण रजोगुणामध्ये जन्मतो, जन्मताच आपण तमोगुणामध्ये जन्मतो, मग ते सत्वगुणामध्ये कन्वर्ट कसं करायचं? जे रजोगुणातलं काम सांगितलेलं आहे, पुढे आपण वाचणार आहोत. रजोगुणवाल्यांनी काय काम केलं पाहिजे, तमोगुणवाल्यांनी काय काम केलं पाहिजे, पुढे भगवंत सांगणार आहेत, वर्णाश्रम सांगणार आहेत आपल्याला. तेच काम जेव्हा आपण भगवंतांसाठी करतो
कष्ट करतो, तेव्हा ते आपोआप सत्वगुणी होतं, शुद्ध सत्वगुणी होतं. प्रभुपादांचं एक फेमस वाक्य आहे, शेवटी शेवटी म्हणाले प्रभू, अनादि अनंत जन्म तुम्ही इंद्रिय तृप्तीसाठी घालवले, हा एक जन्म भगवंतांसाठी घालवा आणि रिझल्ट बघा, ट्राय करा. श्रील प्रभुपाद हे आज आपण जो श्लोक वाचला तो छोटासा श्लोक आहे, परंतु अर्थ खूप गंभीर आहे. कारण आपल्यापैकी प्रत्येक जणाला हेच नको असतं, कष्ट आहेत, कष्ट नको. प्रभुपाद आणि प्रभुपादांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर दोघेही म्हणायचे की आपली मंदिर आणि आश्रम हे हॉटेल सारखी बनवू नका, जिथे खायचं प्यायचं आणि झोपायचं. सगळ्यांनी काम केलं पाहिजे. तुमच्यापैकी किती जण आपल्या स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम क्लासला येत होते माहिती नाही, थोडं इंग्लिश मध्ये होतं ते, पण तरी पण काही जण येत होते. प्रभुपादांनी हे शेती आणि गायीबद्दल जिथे जिथे बोललेत त्यांचा एक बंच केलेला आहे, त्याचं एक पुस्तक निर्माण केलेलं आहे, त्याचं नाव आहे स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम. त्या पुस्तकामध्ये मला वाटतंय तिसऱ्या विसरलो मी, 4थ्या का 6व्या अध्यायामध्ये प्रभुपाद हेच सांगतात की का बसलाय तुम्ही. प्रभुपाद असं म्हणतात, का बसलाय. प्रत्येक भक्तांनी हातामध्ये नांगर घेतला पाहिजे, हातामध्ये फावडा घेतला पाहिजे, उठा, कामं केली पाहिजे. प्रभुपाद म्हणतात, हे आमचे मंदिराध्यक्ष माझ्याकडे पुढच्या महिन्याचं बजेट घेऊन आले, 15,000 रुपये. कुठून आणायचे 15,000 रुपये. कामं कोण करणार. कशाला पाहिजेत 15,000. खायला प्यायला, स्वतःचं धान्य पिकवा. हे प्रभुपादांची वाक्य आहेत बरं का. आणि हे जर आपण आज सिरियसली करायला घेतलं नाही, आज आपण जर म्हणत बसलो कष्ट आहे, याच्यामध्ये त्रास आहे, रजोगुणी तमोगुणी सारखं, आणि सत्वगुणी झालो नाही आपण, काय त्रास होतोय ते होऊ दे, करायचंय मला. ऍक्च्युली उद्या हे आपल्याला भगवंतच आपल्यावरती हे आपल्याला फोर्स करणार आहेत, तुम्हाला करायलाच लागणार आहे. आणि जो करोना आला होता 2 वर्षापूर्वी, ते याचंच ट्रेलर होतं. करोनामध्ये बऱ्याच आपल्या मंदिरांनी मेसेज पाठवायला सुरू केले होते, मंदिरातलं धनधान्य संपलंय, प्लीज मदत करा. मंदिरातलं धनधान्य संपलंय, प्लीज मदत करा. आमच्या मंदिरात टोटल 60 ब्रह्मचारी आहेत, प्लीज मदत करा. हे 60 ब्रह्मचारी मग करतात काय. प्रभुपादांनी सांगितलंय प्रत्येक ब्रह्मचार्याने नांगर हातात घेतला पाहिजे, शेती केली पाहिजे. तुम्हाला धान्याचा प्रॉब्लेम झाला नसता. हो की नाही. हे थोडस तुम्हाला आता रॅडिकल, थोडस विचित्र वाटेल ऐकायला. सगळं असं वाटेल की तुम्ही काय श्यामानंद प्रभू, तुम्हाला एकट्यालाच माहिती आहे का प्रभुपादांनी काय सांगितलं. एवढे एवढे महान वरिष्ठ भक्त आम्ही बघितले, त्यांनी आम्हाला कधी सांगितलं, आणि तुम्ही काय वेगळंच सांगायला लागले आम्हाला. तुम्हाला मी संदर्भ देऊ शकतो, कुठल्या दिवशी कुठे श्रील प्रभुपाद म्हणाले. ऑफकोर्स साहजिकच आहे की मला सगळे हे डेट्स आणि ठिकाणं लक्षात राहणार, पण कोणालाही शंका असेल तर त्याला मी देऊ शकतो. किंवा तुम्ही ते पुस्तकच वाचा, एवढं मोठं पुस्तक आहे स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम. आणि ज्यांनी ते पुस्तक लिहिलं म्हणजे प्रभुपादांचेच प्रवचन फक्त गोळा केले, स्वतःच काही लिहिलेलं नाहीये त्याच्यामध्ये. त्यांचं नाव आहे श्रीमती हरे कृष्ण देवीदासी, श्रीमती हरे कृष्ण देवीदासी. आणि त्या माताजी म्हणतात की माझ्याकडे अजून प्रभुपादांचं एवढंच मटेरियल आहे की असे 8 पुस्तकं होऊ शकतात, एवढं प्रभुपादांनी याच्यावरती बोललेलं. मला हा विषय थोडासा माझ्या हृदयाच्या जवळच आहे, त्यामुळे मी छोटासा तात्पर्य, छोटासा श्लोक असला तरी याच्यावरती जास्त बोलतोय. कारण जनरली मी मागच्या 5-6 वर्षामध्ये हेच बघितलेलं आहे की प्रत्येक कोणालाही हे करायचं नाहीये. 10-10, 15-15 वर्ष झालं आपण भक्तीमध्ये आहोत, परंतु कोणालाही हे करायचं नाहीये, कोणालाही याकडे एक पाऊल देखील उचलायचं नाही. का. कारण हे त्रासदायक आहे. आता माझी जी कम्फर्टेबल लाईफ आहे, आरामदायी जीवन आहे,
ते सोडून हे करायला कुठल्या देवाने सांगितलंय? आम्हाला तर प्रभुपादांनी चॅन्ट अँड बी हॅपी, जप करा आणि आरामात जगा एवढंच सांगितलं. चॅन्ट करा, जप करा आणि आरामात जगा हे नवीन भक्ताला सांगण्यात येतं. हळूहळू त्याने हे शिकायचं असतं की भगवद्गीता एवढी मोठी आहे. बघा साईज त्याची, त्याच्या पानापानावरती शिला प्रभुपादांनी लिहिलंय काय? शिला प्रभुपादांचा हा जर मेसेज असेल की जप करा आणि आरामात जीवन जगा, जप करा, 4 नियमांचे पालन करा, प्रसाद घ्या, याच्यासाठी एक कागद पुरेसा आहे प्रभुपादांना लिहायला. एवढं सगळं लिहायची काय गरज आहे? काही भक्त म्हणतात हे सगळ्या कथा आहेत. प्रभुपादांना कथा कधी आवडतच नव्हत्या. ऍक्च्युली प्रभुपादांचे जवळजवळ 3000 लेक्चर आहेत ऑडिओ. तुम्ही ते लेक्चर ऐका, तुम्हाला आढळेल क्वचित एखाद्या वेळेला प्रभुपाद त्याच्यामध्ये कथा सांगतात. ती पण कथा 1 मिनिटासाठी सांगतात बस. प्रभुपादांना आपल्यासारख्या दीनहीन पापी तापी लोकांची दयनीय अवस्था बदलायची होती, म्हणून त्यांनी आपल्याला हे सगळं उपदेश लिहून ठेवलेलं आहे. भगवद्गीता तर एवढी आहे, भागवतम एवढा आहे. मग एवढ्या भागवतमच्या एवढ्या पानांवरती काय लिहिलंय शिला प्रभुपादांनी आपल्यासाठी? जनरली बऱ्याच भक्तांना हे माहिती पण आहे, भागवतमचा रोज क्लास घेतात ते, तरी का करावं असं वाटत नाही? कष्ट आहे. अलग अलग. आणि जर 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक जर तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये शिला प्रभुपाद म्हणतात की या मनुष्याच्या जीवनमध्ये कमीत कमी आपण सत्वगुणामध्ये यायचा प्रयत्न केला पाहिजे, भले तुम्ही भक्त व्हा नाही व्हा. आपण जर म्हणायला लागलोय की याच्यात कष्ट आहे, मी हे करणार नाही, याच्यात त्रास आहे, मी हे करणार नाही, मला घर सोडून तिथं जाऊन राहायला लागते, म्हणून बरेच जण करत नाही. प्रभुपादांनी सगळं सोडून, वृंदावन सोडून अमेरिकेत गेले आपल्या गुरुचा आदेश पूर्ण करण्यासाठी. तर प्रत्येक जण त्यांना म्हणायचं, वृंदावन तुमचं आता वय आहे, वृंदावन मध्ये राहून निवांत मध्ये शरीर सोडायचं, तुम्ही कशाला हे जगभर फिरत बसता? ही प्रभुपादांची इच्छा आहे की भक्तांनी एकत्र यावं, शेती करावी, शेतीवर आधारित, गायींवर आधारित आम्ही स्वावलंबी, म्हणजे बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची आम्हाला गरज नाही, आम्ही शांतपणे जगू शकतो, हे उदाहरण जगासमोर दाखवून देणे, यालाच भक्तीचा प्रचार म्हणतात. ते जे मगाशी मी पुस्तक सांगत होतो स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम, त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे, त्याचं नावच आहे वर्किंग इज प्रीचिंग. अशा प्रकारे काम करणे हे उदाहरण. कारण हे पुस्तकांमध्ये आपण म्हणतो, काही भक्त म्हणतात पुस्तक वितरण टॉपमोस्ट आहे. तिला प्रभुपादांनी सांगितलंय फक्त पुस्तक वितरण करा, मला खूप प्रिय आहे पुस्तक वितरण. हो बरोबर आहे, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु एवढी सारी पुस्तकं, आता मी भागवतम एवढा आहे, भगवद्गीता एवढ्या साऱ्या पुस्तकांमध्ये जे लिहिलंय ते उदाहरण म्हणून दाखवणारे पण काही भक्त असले पाहिजेत ना, ते आपल्या जीवनात पण उतरवलेलं असलं पाहिजे, हो की नाही? नसेल तर. आणि ही खरोखर घडलेली मी एक कथा सांगतो तुम्हाला. एका व्यक्तीने पुस्तकांचा बंच घेऊन गेला आपल्या मंदिरातून, भक्तांकडून, पुस्तक वितरणामधून. त्याने ते सिरियसली वाचलं आणि थोड्या दिवसांनी, 1-2 महिन्यांनी सगळी पुस्तकं आणून परत दिली. त्या भक्तांना वाटलं की याला काही इंटरेस्ट नसेल. त्यांनी विचारलं, का तुम्ही परत का करताय, तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे का? नाही, मी सगळी पुस्तकं अगदी मन लावून वाचली. मग का परत करताय? ते तुमच्या संस्थेमध्ये, या पुस्तकामध्ये जे लिहिलंय त्याप्रमाणे वागणारा तुमच्या संस्थेमध्ये एक पण दिसत नाही कुठे. कशाला तुम्ही पुस्तक वितरण करताय? ही खरोखर घडलेली घटना आहे. कष्ट कुठे नाहीये, जो कष्ट करतो त्यालाच तर फळ मिळतं. आणि भगवंत, ज्यांना आपण भगवान मानतो, सर्वश्रेष्ठ भगवंतांना बरेच लोक सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्व ज्ञानी तोपर्यंतच मानतात जोपर्यंत भगवंत त्यांचे काहीतरी गरजा पुरवतात.
त्याच्या पलीकडे भगवंत राहिले भगवंतांच्या रूम मध्ये, मंदिर, आपल्या पूजा घरामध्ये. आपण चाललो आपल्या बिझनेसला. ही व्यक्ती जी आहे, ही व्यक्ती आहे बरं का. प्रभुपादांचा हाच उद्देश होता. ही व्यक्ती आहे. परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांना व्यक्तिमत्व आहे. ही व्यक्ती जी आहे त्याला आपण सुप्रीम, सर्वोच्च मानतो आपल्या आयुष्यातला. मग त्याच्यासाठी काम करायला आपण मागे कसा फिरलं पाहिजे. भगवंतांचं काही काम असेल तर ते आपल्या लिस्टमध्ये एकदम खाली असतं. त्याच्यावरती सगळे आपल्या आयुष्यातले सगळ्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यावरती असतात. कसं काय मग तुम्ही भगवान या शब्दाचा अर्थच आपल्याला समजला नाही. भगवंत या शब्दाचा अर्थच आपल्याला समजला नाही. एवढं पण कष्ट घ्यायला नको. आपण जर रजोगुणी आणि तमोगुणी राहिलो तर या जन्म मृत्यूच्या चक्रातून कोणी आपल्याला सोडवू शकत नाही. आणि हे सगळा उपद्व्याप, हा सगळा होल प्लॅन जो आहे शिल प्रभुपादांचा उद्देशच हा आहे. हा प्लॅन आपल्याला देण्यामागे ही शहरं जी असतात आणि शहरातली जी कामं असतात ती सगळी तमो आणि रजोगुणामध्ये असतात. आपल्याला सत्वगुणामध्ये येऊ देत नाहीत. शहरामध्ये आपण जर लहान मुलांना आपण वाढवायला लागलो तर त्याचं वर्णच कळत नाही आपल्याला. कारण तो सगळी कामं जो करत असतो तो सगळी पिअर प्रेशर मध्ये करत असतो, स्पर्धेमध्ये करत असतो. बाजूची मुलं करतात म्हणून मला करायचं. आपल्याला माहितीच नाही आपले गुण काय आहेत, कोणत्या गुणामध्ये आपण आहोत, आपला वर्ण कोणता आहे. मग आपल्याला शास्त्राप्रमाणे त्या वर्णाचं काम काय सांगितलेलं आहे, त्यालाच नियत कर्म म्हटलेलं आहे. हे नियत कर्म आपण सोडून दिलं. जो रजोगुणामध्ये तमोगुणामध्ये असतो तो सोडून देतो नियत कर्म. आणि ज्याला एखाद्याला कळालेलं आहे माझं नियत कर्म काय आहे, माझ्या गुणाप्रमाणे मला काय कर्म केलं पाहिजे, तो देखील करत नाही. कारण त्याच्यात त्रास खूप आहे, कष्ट खूप आहे. इझी मनी पाहिजे, इझी पैसा पाहिजे, इझी आराम, आयुष्य आराम पाहिजे. आणि हे सेम लॉजिक आपण भक्तीमध्ये वापरतो. भगवंतांचं काम करायचं असेल तर आपण म्हणतो सोपं काहीतरी द्या प्रभूजी. जेव्हा आपण भगवद्गीता वाचतो तेव्हा आपण स्वतःला अर्जुनाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. मी अर्जुन आहे, मला भगवद्गीता भगवंत सांगतायत, डायरेक्टली भगवंत सांगतायत. इथे अर्जुन मृत्यूला सामोरं जाणार आहे भगवंतांसाठी. पितामह भीष्मदेव हे सर्वश्रेष्ठ योद्धा होते, हे अर्जुनला पण माहिती आहे. त्यांचा सामना मी करू शकत नाही. शिवजी हरवू शकले नाहीत पितामह भीष्म. नाही, शिवजी नाही, कोण त्यांचे गुरु परशुराम. शिवजींनी येऊन मध्यस्थी केली. त्याच्या पाशुपतास्त्र कुणी दिलं. त्या भीष्मदेवाला सामोरं जायचंय आपल्याला. आपण गेलो असतो का भगवंतांनी सांगितलंय म्हणून? बेसिक क्वेश्चन. परंतु सत्वगुणी जो असतो तो आपलं कर्तव्य म्हणून कर्म करतो. आणि ते सध्या अर्जुन ह्याच्या आपल्या कर्तव्यापासून पळून जायचा प्रयत्न करतोय, म्हणून भगवद्गीता त्याला सांगितले. आपण देखील आपल्या कर्तव्यापासून पळून जात आहोत, म्हणून आपल्यासाठी भगवद्गीता आहे. भगवद्गीता ही काही कथा नाहीये. अर्जुन आणि भगवंतांमध्ये झालेले वार्तालाप, टाइमपास, गॉसिप, हे आपल्याला शिकण्यासाठी आहे. आपण देखील आपल्या कर्तव्यापासून अशा प्रकारे दूर गेलेलो आहोत. तमो आणि रजोगुणामध्ये जीवन जगायला शिकलोय आपण. आणि आज आपल्याला शिल प्रभुपादांच्या कृपेने हे सगळं समजतंय, तरी पण आपण करायला तयार नाही. कारण आपल्याला वाटतं याच्यामध्ये खूप कष्ट आहेत. आपण कसे सत्वगुणामध्ये आहे ना? सत्वगुणी व्यक्ती अजिबात विचार करत नाही. प्रभुपाद काय लिहितात तिथे, कर्तव्याच्या क्लेशदायक परिणामांना भीत नाही.
काय पण होऊ दे परिणाम. तुमच्यापैकी किती जण गुरुपूजा रोजची गुरुपूजा करतात किंवा गुरुपूजा अटेंड करतात? जे मंदिरात जवळ राहतात ते करत असतील, कारण गुरुपूजा जनरली 7-7:30 असते, आपल्या कम्फर्ट झोन मध्ये. त्रास होत नाही. शृंगार आरती, गुरुपूजा, चरणामृत घेणे आणि आपापल्या कामाला जाणे. बऱ्याच जणांचा रोजचा नित्य नियमित शेड्यूल असतो. शृंगार आरतीच्या अर्धा तास आधी उठणे, आंघोळ करणे, शृंगार आरतीला जाणे, आपल्याला टायमिंग जमते, गुरुपूजा करणे. की नाही? गुरुपूजेतला प्रत्येक शब्द आणि शब्द तुमच्या हृदयामध्ये भिनला पाहिजे. गुरुमुख पद्म वाक्य, चित्ते ते करिय ऐक्य, आरे ना करी हो मने आशा. असं भिनलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. तेवढ्यापुरतं आपण जंप करतो, जय प्रभुपाद, जय प्रभुपाद. बाहेर येतो, चरणामृत घेतो आणि आपापल्या कामाला जातो आणि विसरून जातो गुरुमुख पद्म वाक्य, चित्ते ते करिय ऐक्य. गुरुच्या मुखातून आलेले वाक्य, असं जसं आपण आता वाचलो, प्रभुपाद म्हणतात आपल्याला हे जगासमोर उदाहरण म्हणून दाखवायचं आहे, हे मला पाहिजे. प्रभुपाद म्हणतात आय वॉन्ट. हे वाक्य आपल्या चित्तापर्यंत गेलं पाहिजे. चित्ते ते करिय ऐक्य, तिथेपर्यंत गेलं पाहिजे. आर न करी हो मने आशा, दुसरी माझी कुठलीही आशा नाहीये. हे म्हणतो आपण रोज सकाळी, पण त्याचा अर्थ काल उमजत नाही आपल्याला, कारण त्याच्यामध्ये कष्ट आहे, त्रासदायक आहे, क्लेशदायक आहे. 7:50 झाले ऑलरेडी. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, पुढचे 2 श्लोक आपण वाचूया आणि मग थांबूया. याच्याशी संबंधित आहेत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, नहि देह भृता शक्यम त्यक्तुम कर्मान्यशेषत, यस्तु कर्मफल त्यागी स त्यागी इति अभिधीयते, स त्यागित्यभिधीयते. देहधारी जीवांना सर्व कर्मांचा त्याग करणे खरोखर शक्य नाही, परंतु जो कर्मफलांचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय. म्हणजे काय? जे कर्म मी करणार आहे त्याच्यामधून जे रिझल्ट मिळणार आहे ते मला नकोच आहे. मी निस्वार्थ भावाने सेवा म्हणून कर्म करते. कर्माचं फळ नको म्हणजे कशाला करायचं? तो खरा त्यागी असतो, तो खरा संन्यासी असतो. प्रभुपाद काय म्हणतात, भगवद्गीतेत सांगितले आहे की मनुष्य कधीही कर्म करणे सोडून देऊ शकत नाही. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत देखील म्हणतात मनुष्य कधीही कर्म करणे सोडून देत नाही. म्हणून जो श्रीकृष्णांकरिता कर्म करतो व कर्मफलांचा भोग करीत नाही, सर्व काही श्रीकृष्णांना अर्पण करतो, तोच खरोखर त्यागी होय. तोच खरोखर त्यागी होय. आपल्याला पण त्यागी व्हायचंय. हे तृतीय काय म्हणतात त्याला, 3rd पर्सन टाईप हे वाक्य आहे. याचा अर्थ असं नाही की तोच खरोखर त्यागी, तोच त्यागी आहे, त्याला ठीक आहे प्रभूजी मी त्याला त्यागी म्हणतो की, तुम्हाला त्यागी व्हायचंय म्हणून हे सांगितलंय. त्याग वैराग्याशिवाय भक्ती मिळत नाही, भगवंत मिळत नाही. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे अनेक सदस्य आहेत जे त्यांच्या कार्यालयात, कारखान्यात किंवा इतरत्र कठोर परिश्रम करतात व त्यांना जे काही प्राप्त होते ते सर्व संघाला दान करतात. असे महात्मा व्यक्ती वास्तविक संन्यासी असून ते संन्यास आश्रमात स्थित आहेत. या ठिकाणी स्पष्टपणे दाखवून दिले आहे की कर्मफलांचा त्याग कसा केला जातो व कोणत्या कारणांकरिता कर्मफलांचा त्याग केला पाहिजे. तर ते प्रभुपाद हे पण सांगतात की ठीक आहे तुम्ही जिथे काम करताय तिथे काम करा, परंतु सगळं जे काही तुम्ही कमवलंय ते सगळं भगवंतांच्या सेवेसाठी वापरलं पाहिजे. त्याला म्हणतात कर्मफलांचा त्याग करणे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात भगवंत,
अनिष्टम इष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मणा फलम भवत्यत्यागिनाम प्रेत्य न तु संन्यासिनाम क्वचित. जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट व मिश्र असे 3 प्रकारचे कर्मफल प्राप्त होते. परंतु जे संन्यास आश्रमात आहेत त्यांना कर्मफलांचे सुख अथवा दुःख भोगावे लागत नाही. का? कारण त्यांनी कर्मफलांची अपेक्षा करून कामच केलेलं नसतं. जेव्हा आपण भगवंतांसाठी काम करतो, जेव्हा आपण भगवंतांच्या भक्तांसाठी काम करतो, आचार्यांसाठी, श्रील प्रभुपादांसाठी, तेव्हा त्यातलं फळ जे आहे ते चांगलं मिळो वाईट मिळो, मला त्याच्याशी काही देणं घेणंच नाही. मी एक कर्तव्य म्हणून मी ते काम करतो. याला म्हणायचं त्यागी. परंतु जो त्यागी नाही आहे म्हणजेच कोण? जो त्या कर्मातलं काहीतरी मला पाहिजे याची अपेक्षा ठेवलेला असतो, म्हणजे स्वतःसाठी कर्म करत असतो, त्याला मृत्यूनंतर 3 प्रकारचे कर्मफळ मिळतात. इष्ट, अनिष्ट आणि मिश्र. म्हणजे काय? चांगलं वाईट आणि कधी कधी चांगल्या वाईटचं मिक्स. आणि हे फळ तो टाळू शकत नाही. आणि ऍक्च्युली त्याला हे फळ द्यायचं असतं म्हणूनच त्याला पुन्हा जन्म दिला जातो. नसेल तर त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही. इतकं सोपं आहे. कर्माचं फळच नाही त्यामुळे इथं जन्म घ्यायचा प्रश्नच नाही. म्हणून भगवद्गीतेतून आपल्याला हे शिकायचं आहे की कर्म कसं करायचं जेणेकरून त्याचं फळ मला नकोच आहे, मला बांधून ठेवणारच नाही. मग मृत्यूनंतर पुढच्या जन्मामध्ये कुठलं फळच नाही, इष्ट नाही, अनिष्ट नाही, मिश्र नाही, त्यामुळे मला पुन्हा जन्म घ्यायचा प्रश्नच नाही. त्यालाच खरा त्यागी, त्यालाच खरा संन्यासी म्हटलं जातं. अर्जुनचे सगळे प्रश्न उत्तर दिले आहे ते. एकच वाक्य दिलंय प्रभुपादांनी याच्यावरती. श्रीकृष्णांनी आपला संबंध आहे या ज्ञानाचे, श्रीकृष्णांशी आपला संबंध आहे या ज्ञानाने जो कृष्ण भावना भवित मनुष्य कर्म करतो तो नित्य मुक्त आहे. म्हणून मृत्यूनंतरही त्याला आपल्या कर्माची सुख दुःख रूपी फळे भोगावी लागत नाहीत. त्यामुळे कष्ट पडलं तरी भगवंतांसाठी काम करा, हेच जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. भगवंत 2 वेळा म्हणतात भगवद्गीतेमध्ये, जो मला आपल्या जीवनाचं ध्येय मानतो तो माझा भक्त आहे. आणि पुढचे जे 2 श्लोक होते त्याच्यामध्ये सांगितले की असं जर केलं तर आपल्याला दिव्य आनंद आणि मुक्ती मिळते. अजून काय पाहिजे? त्याचं नाही केलं तर मधलं आपल्याला बंधन मिळतं, बांधून ठेवलं. चांगलं वाईट, कधी कधी चांगलं कधी कधी वाईट, अशी सगळी फळं भोगावी लागतात. पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी. प्रभुपाद याला शब्द वापरतात, हे कायमच आहे, परपेच्युअल. हे सायकल जे आहे ते कायमच आहे, परपेच्युअल, कायमच आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभु दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभु दंडवत प्रणाम. हा प्रभूजी, तुम्ही आता जे सांगितलं की प्रभुपादांनी सांगितलं की तुम्हाला भौतिक कर्म करायचं असेल करा, पण त्याच्यातनं मिळणारं फळे भगवंतांना पूर्ण असतात. जसं की पैसा वगैरे असेल तर ते सगळं भगवंतांच्या कामासाठी लावावं. तर आता मला असं विचारायचं की आता सध्या तर सगळे असंच वाटतं, असंच, पण ते त्यांच्या फळाचं काय करतात ते आपल्याला माहित नाही, पण आपण काय करतो त्यांना नाव ठेवतो. तर मग मला असं विचारायचं की आपण अशा वेळेस या लोकांना, म्हणजे जे समोर बघतायत त्यांना कशा पद्धतीने जज केलं पाहिजे की आपल्याला बाकीचं काही माहित नसतं आपण त्यांना नावं ठेवली पाहिजेत का किंवा हे असंच करतात तसंच करतात, तर आपण
पण त्याच्यातलेच आहेत, पण आपण आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त नावं ठेवायला आपण जास्त मोठं होतो. असं करतो की आपण असं जज केलं पाहिजे की समोरचा व्यक्ती समोरचा फक्त भौतिक कर्म करतो आणि भगवंताचं नाव पण घेतो, तर ते किती चुकीचं आणि किती बरोबर आपण पण तसं वागत नाही, परंतु दुसरा वागत नाही आपल्याला दिसतंय, आपण बोलायला जातो, हो की नाही? याच्याबद्दलचा एक गोल्डन रूल आहे चाणक्य पंडितांनी दिलेला. चाणक्य पंडित म्हणतात, दुसऱ्याच्या अंगणात आपण जोपर्यंत 10 पावलं चालत जात नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाबद्दल बोलायचा आपल्याला अधिकार नाही. व्हेरी इंटरेस्टिंग. इंग्लिश मध्ये मी वाचलेलं ऍक्च्युली. अनलेस वी वॉक 10 steps in his yard, we don't have any rights to criticize him. आणि बऱ्याचदा या सवयीमुळे काय होतं की ज्याच्या जीवनाबद्दल आपल्याला माहिती पण नाही आहे की जो किती कष्ट करतोय भगवंतांसाठी, श्रील प्रभुपादांसाठी, त्याच्याबद्दल पण आपण वाईट बोलतो. कारण बाह्य स्वरूपामध्ये आपल्याला ते दिसून येत नाही, किंवा कधी कधी आपण स्वार्थी असतो, त्यामुळे आपल्याला वाटतं की सगळेच स्वार्थी आहेत, मग आपण खूप मोठा अपराध करतो. त्यामुळे न बोललेलं बेस्ट. प्रत्येकाने पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये हे सगळं उतरवायचा प्रयत्न केला पाहिजे. हे भगवद्गीतेचं श्रवण करत असताना बऱ्याचदा मी हे सांगितलेलं आहे, हे जे सगळे श्लोक आहेत, हे जे सगळे उपदेश आहेत, आदेश आहेत, हे श्रवण करताना पहिल्यांदा असा विचार करायचा की हे मला सांगितलेलं आहे, याच्याप्रमाणे कोण वागतोय की नाही हे बघायला सांगितलेलं नाहीये, हे पहिल्यांदा मला सांगितलेलं. परंतु जे उपदेशक असतात, जे प्रचारक असतात, त्यांना मात्र हे सांगावं लागतं, कारण त्यांना पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईड सांगायचे असतात. समोरच्या व्यक्तीला चोर म्हणजे काय आहे हे समजावून सांगायचं असेल, जो चोरी करतो त्याचं पण उदाहरण द्यावं लागतं, आणि जो चोरी करत नाही त्याचं पण उदाहरण द्यावं लागतं. खरं बोलणे म्हणजे काय हे समजावून सांगायचं असेल तर खोटं बोलणे म्हणजे काय हे समजावून सांगावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही खरं बोलणे म्हणजे काय समजावून सांगूच शकत नाही, हो की नाही? उद्या तुम्हाला एखाद्या व्यक्तीने विचारलं की प्रकाश म्हणजे काय असते समजावून सांगा, तर त्याला समजावून सांगताना काळोख म्हणजे काय असतो, अंधार म्हणजे काय असतो हे सांगावंच लागतं. त्यामुळे जे प्रचारक असतात, जे उपदेशक असतात, त्यांनी बोललं तर ठीक आहे, त्यांनी पण ऍक्च्युली जपून बोललं पाहिजे. विनाकारण माहिती नसताना, त्याला काही प्रूफ नसताना कोणालाही दोष देण्यात काही अर्थ नाही. परंतु आपण प्रचारकाच्या भूमिकेत नाही आहे, तर आपण हे बोलणंच टाळलं पाहिजे. ऍक्च्युली कोणाला जसं वागायचं वागू दे. अगदीच आपल्या एकदम जवळचा कोणी मित्र असेल तर त्याला आपण फार फार तर सांगू शकतो की बाबा भगवद्गीतेमध्ये मी असं भगवद्गीतेच्या श्रवणामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये प्रभुपादांच्या वाचनामध्ये हे असं सांगितलंय की असं केलं नसलं पाहिजे, बाकी तुझी मर्जी. व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच लोक अशा प्रकारची टीका करतात, परंतु त्यांना माहितीच नसतं की तो व्यक्ती काय सिच्युएशन मध्ये अडकलेला आहे. तेव्हा ते पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत आपण त्याच्या इतका प्रयत्न आपण त्या डायरेक्शन मध्ये करत नाही, चाणक्य पंडित म्हणतात निदान 10 स्टेप पुढे नाहीये आपण, तोपर्यंत आपण बोललं नसलं पाहिजे एखाद्याबद्दल. आपण 10 स्टेप पुढे गेलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. आणि हे बोलणं देखील कसं असलं पाहिजे, प्रभुपाद सांगतात, शास्त्र सांगतात, सगळे सांगतात, हे बोलणं देखील कसं असलं पाहिजे, त्याच्या वाईट कर्माचा, त्याच्या वाईट वागण्याचा आपण तिरस्कार केला पाहिजे, त्या व्यक्तीचा तिरस्कार केला नसला पाहिजे. सगळ्याच व्यक्तींबद्दल आपल्याला मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. आणि जो वाईट वागतो, जो चुकीचं वागतो, त्याच्याबद्दल तर अजून जास्त प्रेम असलं पाहिजे, कारण आपल्याला आता कळालंय की ते चुकीचं आहे, म्हणून त्याला आपण
अगदी करुणेच्या भावनेने आपण त्याला सांगितलं पाहिजे की बाबा हे चुकीचं आहे, तुला माहिती की नाही माहिती नाही, हे चुकीचं आहे, त्यांना सांगितलं पाहिजे. परंतु इन एनी केस कुठल्याही कंडिशन मध्ये आपण स्वतःला बदललं पाहिजे पहिल्यांदा, त्याच्याशिवाय याला काही अर्थच नाही. हो ना. स्वतः आपण थोडस धाडशी झालं पाहिजे, भगवंतांसाठी शिला प्रभुपादांसाठी रिस्क घेतली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, मग दुसऱ्याला बोललं पाहिजे. हा जो ऍक्च्युली कसं आहे की प्रभुपादांनी आता या तात्पर्यामध्ये म्हटलं की तुम्हाला जे काम करताय ते तुम्ही करा, परंतु सगळं फळ भगवंतांना अर्पण करा. माझ्या पण बघण्यामध्ये आहे की ह्या वाक्याच्या आडोशाला राहून कोणालाही पुढे येऊन काही करायचं नाही, पण तो ऍक्च्युली ते सगळं फळ पण अर्पण करत नाही. मी तर आजपर्यंत एकटाही व्यक्ती बघितलं नाही ज्याने सगळं फळ भगवंतांसाठी अर्पण करतो, परंतु तो म्हणतो मात्र असं की प्रभुपादांनी सांगितलंय जे करायचं ते करा. हे चुकीचं आहे. तुम्ही त्यापैकी असाल तर ते बंद करा, एकतर मान्य करा आणि पुढच्या स्टेपला येण्यासाठी कधीही प्रगती करण्यामध्ये पहिली स्टेज असते आपण खालच्या पायरीवर आहोत हे मान्य करणे. तुम्हाला वाटतच असेल मी ऑलरेडी हवेत आहे, तुम्ही पुढच्या पायरीवर जाणार कसं, हो की नाही. त्यामुळे हे जग जाहीर आहे. जसं मी आता म्हणालो की एकही व्यक्ती मला आजपर्यंत दिसला नाही जो असं करतो, म्हणजे काय बोलून काय फायदा आहे. आणखीन एक चाणक्य नीतीमधलं वाक्य सांगतो. चाणक्य पंडित सांगतात, मूर्खाला तुम्ही काय सांगायला गेला तर तो चिडतो, आणि एखाद्या सुज्ञान माणसाला जर तुम्ही काय सांगायला गेला तर तो तुम्हाला म्हणतो थँक्यू व्हेरी मच सांगितल्याबद्दल. आणि आता सगळे मूर्खच भरलेत सगळीकडे. तुम्ही सांगायला गेला तर ते तुमच्यावरती चिडणार. मग काही पॉइंटच नाही आहे सांगण्यामध्ये. ह्या वाक्याचा सपोर्ट घेऊन तिथेच अडकून राहिलेले एक नंबरचे मूर्ख लोक आहेत. प्रभुपादांनी बऱ्याच प्रभुपादांच्या शिष्याला सांगितले की ठीक आहे मांसाहार करायचं तर करा, या जप करा, म्हणून काय उद्यापासून तुम्ही मांसाहार करणार. प्रभुपादांनी सांगितलंय. प्रभुपादांनी एका भक्ताला प्रभुपादांनी सांगितलं, त्याला सिगरेट ओढायची सवय होती. ठीक आहे म्हटले, तू ओढ, हळूहळू तुझा शास्त्र मधून ज्ञान मिळेल आणि एक दिवस तू सोडशील, परंतु जप तरी करायला सुरुवात कर. याचा अर्थ असा नसतो की प्रभुपादांनी फुल टू परवानगी दिली सगळ्यांना. इथे एका वाक्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलं की तुम्ही जे कारखान्यामध्ये इथे तिथे काम करता ते करा आणि त्यातलं आलेलं फळ भगवंतांना अर्पण करा. परंतु उरलेलं भगवद्गीतेत काय सांगितलंय, भगवंतांसाठी काम करा, भगवंतांसाठी काम करा. याच्या आधीच्या तात्पर्यामध्येच सांगितलंय भगवंतांसाठी काम करा. हे ऍक्च्युली त्या तात्पर्यामध्ये पण सांगितलंय पहिल्या वाक्यात भगवंतांसाठी काम करा. ते मात्र आपण विसरून जातो. का? कारण त्याच्यात कष्ट आहे. हे मात्र सोपं आहे. सोपं आहे ते करायचं, ते पण पूर्ण करायचं नाही, हातचं राखून करायचं, ती आपली सवय आहे, हो की नाही. येस, खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा सध्या स्थितीला, तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण वरिष्ठांपासून खालीपर्यंत सगळेजण हेच करतात. त्यांच्यासमोर उदाहरण पण नाही आहे. बघा मी करतोय, तुम्ही पण करा. त्यामुळे कुठल्या डायरेक्शनला जाणार माहिती नाही. एनिवे, तुमच्या प्रश्नाचं साधं उत्तर आहे, जोपर्यंत मी त्याच्या पुढे 10 पावलं जात नाही तोपर्यंत मागे वळून त्याच्याबद्दल वाईट बोलण्याचा मला अधिकार नाही. हे लक्षात ठेवायचं.
मलाही बरेच जण लोक येऊन काय काय माझ्यातल्या चुका सांगतात, त्यांना मी स्पष्टपणे सांगतो, तू माझ्या पुढे 10 पावलं ये, प्रभुपादांसाठी माझ्यापेक्षा 10 पावले पुढे जाऊन काम कर, तेव्हा मला सांग, मी येतो तुझ्या बरोबर. तुला सध्या आता माहितीच नाहीये मी काय काय कष्ट भोगतोय, काय काय करतोय. एखाद्याला वाईट म्हणायचं खूप सोपं असते, 2 सेकंदात तुम्ही वाक्य बोलून जाऊ शकता. थोडस आपण याच्या बाबतीत दक्ष राहिलं पाहिजे, केअरफुल राहिलं पाहिजे, नाहीतर आपल्या हातून विनाकारण अपराध होऊ शकतो. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. आताच आपण एक चर्चा केली की मागच्या जन्मीच्या पाप पुण्य कर्माने आपण काही भगवंतांना फळ अर्पण नाही केली, त्याग केला नाही, म्हणजे त्याग शब्द वापरतो. त्याग काहीच केला नाही, त्यामुळे आपण मिश्र किंवा काही नाही का चांगली मिश्र फळ भोगत राहतो. ते आतापर्यंत असा अनुभव आहे की ठीक आहे, म्हणजे आयुष्यभर राहता, म्हणजे हे ज्ञान घेतल्यानंतरच आपले दोष कळून येतात ना. आतापर्यंत काय म्हणतात नशिबाचे फेरे असे भोगतच आलोय. आता थोडं उतारवयात थोडं तोपर्यंत अजून भोगतोच आहे, साखळी झाली तरी, पण त्या स्ट्रगल करून आपण भक्तीमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. तर ते माझा असा एक अनुभव सांगितला की असं प्रत्येकाला म्हणजे दोष तर म्हणजे कळतात लगेच ज्ञान घेतल्यानंतर. तर असं लक्षात आलं याच्या आपण अजून ठोकरच खातोय, म्हणजे मागच्या जन्म पाप पुण्य पूर्ण चांगले दिवस आपले अजून चालूच झाले नाही. थोडक्यात आनंदाचे भक्ती करताना सुद्धा एवढे अडथळे येतात, एवढे हर्डल्स येतात, तरी पण करतोय रडत खडत कसं तरी. तेच तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे कधीपर्यंत चालणार, मरेपर्यंत असंच चालणार काय? मरेपर्यंत पण चालणार आणि याच्या पुढच्या जन्मात पण चालणार, त्याच्या पुढच्या जन्मात पण चालणार. कारण हे जग बनवलेच दुःख देण्यासाठी, इथे सुख नाहीच आहे. सगळ्यात मोठी चूक आपण ही करतो की इथेच सुख शोधत आहे. इथे सुख नाहीच आहे, भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे ऑलरेडी, इथे सुख नाही आहे. हे इष्ट अनिष्ट आणि मिश्र फळं जी आहेत, प्रभूजी म्हणतात की हे आपल्याला आपण सध्या भोगतोय. आणि भगवद्गीता वाचल्यामुळे आपल्याला हे आता कळा लागलंय की आपल्याच कर्माचे हे इष्ट अनिष्ट फळ आपण भोगतोय. परंतु हे संपणार कधी कळत नाही. कधीपर्यंत हे भोगत राहायचे, जोपर्यंत या भौतिक जगामध्ये आहे तोपर्यंत भोगत राहायचे. मग भक्तीचा उपयोग काय? दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, मग मी भक्ती करून उपयोग काय? भक्तीमध्ये एवढी प्रचंड शक्ती असते की या भौतिक जगातले दुःख तुम्हाला दुःख वाटतच नाही. कारण जो भक्तीमध्ये स्थित असतो त्याच्यासाठी शरीर महत्वाचंच नसतं, आणि हे सगळे दुःख शरीराला असतात. आत्म्याला नाही कुणी दुःखी करू शकतो, नाही कुणी सुखी करू शकतो, नाही कुणी मारू शकतो, नाही कुणी कापू शकतो. हे अजून आपल्याला पटलेलं नाहीये, आपण अजून आपल्याला शरीरच समजतो. प्रभुपादांचे शेवटच्या क्षणाचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले, युट्यूबवरती आहेत, तुम्ही सर्च करा, बघायला मिळेल तुम्हाला. त्यांच्या शरीराला भयानक वेदना होत होत्या, परंतु त्यांच्या आत्म्याला अजिबात वेदना होत होत्या. ते सुखी होते. आणि शरीराच्या वेदना देखील कधी थांबतात? या जगात थांबत नाही. ते इथून जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाल्यावरच थांबतात. या जगाची रचनाच दुःख देण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे इथे राहून सुखी राहणार मी, ही कल्पनाच चुकीची आहे. ते भगवत धामातच, इथे नाही. त्यासाठी काय करायला लागेल? त्यासाठी मी शरीर नाही आहे हे ठामपणे आपल्याला कळायला पाहिजे. मी फक्त आत्मा आहे. आत्मा कोण आहे? आत्मा भगवंतांचा सेवक आहे.
आणि त्याला भगवंतांची सेवा ही केलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, मगच तो इथून बाहेर पडतो. नसेल तर इथे त्याला पुन्हा पुन्हा देहांतर करत राहावं लागतं, एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरामध्ये. आणि जोपर्यंत आपण इथे एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरात जाणार तोपर्यंत आपले हे दुःख कधीही संपणार नाही. दुसरं शरीर मिळतंच याच्यासाठी की आपले अजून दुःख काही शिल्लक आहे. जर तुमची दुःख शिल्लकच नसतील तर तुम्हाला शरीरच मिळत नाही. मगाशी मी हे स्पष्ट केलं. दुसरं पुढचं शरीर मिळतंच यासाठी की अजून तुमची काही दुःख सुख दोन्ही फळं शिल्लक आहेत. ती फळं जोपर्यंत आपण शिल्लक ठेवतो तोपर्यंत आपलं हे चालूच राहणार, मरेपर्यंत नाही, मेल्यानंतरही. कारण अजूनही आपल्याला कळालेलं नाही की मी शरीर नाही. त्या शरीरासाठी काम करणे मी बंद केलं पाहिजे, भगवंतांसाठी काम केलं पाहिजे, हे अजूनही आपल्याला पटलेलं नाहीये. अजून ह्या शरीराचं सुख शोधतोय आपण, जे इथे नाहीच आहे या जगामध्ये. ज्ञान, ज्याला भगवंत ज्ञान म्हणतात, हे ज्ञान एका वाक्यात सांगता येतं, समजायला खूप कठीण जात. प्रभुपाद 1000 वेळा सांगतात की मी शरीर नाही, हे ज्याला परफेक्टली पटलेलं आहे तो ज्ञानी आहे. फिनिश, एक वाक्य. मग हे जे काही त्रास आहे ते शरीराला आहे, आत्म्याला थोडीच आहे. ही भक्तीची शक्ती असते या जन्मामध्ये. या जन्मामध्ये भक्तीचा उपयोग काय? भक्ती आपल्याला ही शक्ती देते की जे काही मला त्रास होत आहे, जे काही मला सुख भोगत आहे, याच्याशी माझा काही संबंधच नाही. सुखे दुःखे समे कृत्वा, भगवद्गीतेमध्ये सगळीकडे सांगितलेलं आहे. त्याच्याशी माझा संबंधच नाही. ही स्ट्रॉंग भावना निर्माण होणे, याला म्हणतात भक्तीचे या जन्मातलं फळ, भक्तीचं फळ. तो खरा भक्त झाला. आणि पुढच्या जन्मात त्याला शरीरच नाही, त्यामुळे शरीराचं दुःख पण नाही, शरीराचं सुख पण नाही, तो मुक्त होतो. परंतु जोपर्यंत आपण या स्टेजला येत नाही तोपर्यंत आपण पुढच्या जन्माचे पुन्हा सुख दुःख निर्माणच करत असतो. कारण आपण स्वतःला अजून शरीर समजतो. शरीराच्या सुखासाठी कर्म करतो, मग त्या कर्माचं फळ मिळतं. ते आज मिळेल, उद्या मिळेल, पुढच्या जन्मात मिळेल, 10 जन्मानंतर मिळेल, काही सांगता येत नाही. श्रील रूप गोस्वामी आपले आचार्य म्हणतात की कर्म हे बी पेरल्यासारखं आहे. जोपर्यंत आपण भगवंतांसाठी काम करत नाही तोपर्यंत आपण बीज पेरत असतो. आणि पेरलेलं बी एक दिवस उगवणार. कुठले एखादं बी उद्या उगवेल, एखादं बी पुढच्या जन्मात उगवेल, उगवणार नक्कीच. मग भक्तीचा उपयोग काय? भक्तीचा उपयोग काय? भगवंत सांगतात तुम्ही मला शरण या, तुमचे सगळे बीज नष्ट करून टाकतो. त्यातले काहीच उगवणार नाही. इथे नाही, हे शरीर सोडून गेल्यानंतर. इथे काय उपयोग भक्तीचा? इथे भक्तीचा उपयोग हा आहे की एक प्रचंड प्रकारची शक्ती मिळते आपल्याला, ज्याच्यामुळे आपण भयभीत होत नाही, निर्भय होतो. काही व्हायचं ते होऊ दे. आणि ही भीतीच आपल्याला भगवंतांसाठी काम करू देत नाही. माझं कसं होणार? ही भीती मोडून आपल्याला भगवंतांसाठी अहेतुकी काम करायचं आहे. मग आपण या सगळ्या जंजाळातून मुक्त होतो, या जन्मात पण आणि पुढच्या जन्मात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम करो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, आता जे तुम्ही सांगितलं की मृत्यू लोकामध्ये तुम्हाला सुख हा प्रकारच नाही, दुःखाला येते, तरी पण आपण सुखाच्या मागे एवढं काय कळतो की आपल्याला ते थांबताच येत नाही. परंतु त्याच्या विरुद्ध दिशेला आध्यात्मिक आनंद, जो परमोच्च आनंद, वर्षानेवरचा आनंद, तो मात्र आपल्याला अनासक्ती आल्याशिवाय घेता येत नाही. तर मग आपण आहे त्या भौतिक परिस्थितीमध्ये
जे सुख शोधत असतं ते अनासक्त का होत आहेत ना आपल्याला. म्हणजे भौतिक जग म्हणजे भौतिकतेमध्ये राहून आपण अनासक्त होऊन ते सुख आपण करू शकत नाही. मग अध्यात्मातला आनंद आणि भौतिकातला सुख त्याच्यामधला फरक काय ते समजून आता हा जो भौतिक जगामध्ये पदोपदी आपल्याला अनुभव येतो की दुःख आहे, सुख आहे परंतु किरकोळ आहे. 100 दुःखांच्या मध्ये एखादं सुख कुठेतरी लपलेलं असतं, ते मिळतं आपल्याला. आणि ते एका सुखाने आपण इतके प्रभावित होतो की बाकीची 99 दुःख विसरून परत सुखाच्या मागे लागतो. म्हणजे आपल्याला गुरु भेटतात, भगवंत भेटतात, आपल्याला सांगतात की इकडे परमानंद आहे, इकडे दुःख नाहीच आहे. असं सुख आहे जे कधीही कमी होत नाही आणि कधीही थांबत नाही. क्रिकेट, परंतु त्याच्या मागे लागायची आपली इच्छा नाही, हो की नाही? अनासक्ती लवकर येत नाही का? कारण अनंत जन्माचे हे काय म्हणतात त्याला, कंडिशनिंग, घडवणूक आहे. अनादि अनंत जन्मापासून एक चूक केली आपण अहंकाराची. भागवतामध्ये खूप छान हे समजावून सांगितलेलं आहे. सगळं काही सुरुवात होतं अहंकाराने, अहंकारातून निर्माण झालेल्या इच्छेने आणि इच्छेतून निर्माण झालेल्या द्वेषाने. आणि मग सगळा खेळ इच्छा आणि द्वेषचा असतो. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारता. जोपर्यंत इच्छा आणि द्वेष आहेत तोपर्यंत हे सुख दुःख, जय विजय, मान अपमान हे सगळी द्वंद्व राहणार. आणि ही बेसिक इच्छा आपली ही असते की मी श्रेष्ठ का नाही, भगवंतच का श्रेष्ठ, मी श्रेष्ठ होऊन दाखवणार. तर हे कधीच शक्य नाही, परंतु आपल्याला ते पटत नाही, म्हणून आपण इथे अडकलेलो. आणि मग भगवंत येतात, आचार्य येतात, ग्रंथाद्वारे उपदेशांद्वारे आपल्याला हे पटवून द्यायचा प्रयत्न करतात की बाबा तू कधीच श्रेष्ठ होऊ शकत नाही. जो श्रेष्ठ आहे त्याला श्रेष्ठ मान्य कर, म्हणजे तू सुखी होशील. आणि आपली जिद्द आहे की आपल्याला ते बरं लवकर सोडायचं नाही. नाही, मी श्रेष्ठ होऊन दाखवणार आहे. मग लोक जसे जिद्दीला पेटून काहीही करतात, तसं आपण अनादि अनंत जन्मापासून हे करतोय. एखादा व्यक्ती म्हणतो त्याने माझा अपमान केला आहे, मी त्याच्यापेक्षा मोठं घर बांधून दाखवतोच. आयुष्यभर कष्ट करतो तरी याच्याकडे एक खोली बांधायचे पैसे तयार होत नाही, परंतु हा मान्य करायला तयार नाही. नाही, त्याने माझा अपमान केलाय, मी त्याच्यापेक्षा मोठं घर बांधून दाखवणारच. तशी आपली अवस्था आहे. भगवंतांचा द्वेष करून आपण इथे आलो आणि तो द्वेष लवकर सोडायचा नाही आपल्याला. कारण तो द्वेष सोडला की मग आपण चुकीचे ठरतो. आपल्याला चुकीचं कोणी म्हटलेलं आवडत नाही. मी भगवंतांपेक्षा श्रेष्ठ होऊन दाखवणारच. आणि ही इच्छा लवकर जात नाही. ही इच्छा आपण 1-2 दिवस नाही, 1-2 वर्ष नाही, 1-2 जन्म नाही, अनादि अनंत काळापासून मनामध्ये ठेवून आलोय. लवकर जात नाही. म्हणूनच ज्या व्यक्तीमध्ये ही इच्छा जाते आणि तो भगवंतांना शरण जातो त्याला बुद्धिमान म्हटलेलं आहे भगवंतांनी. कारण तेच खरी बुद्धी तीच आहे. काय उपयोग आहे त्याच्यापेक्षा मोठं घर बांधणारच म्हणून आपलं आयुष्य वाया घालवण्यामध्ये. त्यापेक्षा तो विचार सोडून तू सुखी राहू शकतो ना. पण आपल्याला ही अनासक्ती सोडवत नाही. आपला अहंकार सगळ्यात वरचं कवच असतं. त्याच्या आतलं कवच असतं बुद्धी, त्याच्या आतले कवच असतं मन, त्याच्या आतलं कवच असतं इंद्रिय म्हणजे शरीर. हे सगळं तिथून कंट्रोल केलेलं असतं अहंकाराच्या लेवल. तो आपल्याला सहजासहजी ही आसक्ती सोडू देत नाही. त्याला खूप जन्म लागतात.
फेमस श्लोक आहे भगवद्गीतेतला, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. प्रपद्यते म्हणजे भगवंतांना शरण जातो. अनेक 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 जन्माच्या शेवटी खरा ज्ञानवान भगवंतांना शरण जातो, म्हणतो यस. आणि आपल्यासाठी तो हा जन्म आहे. मनुष्याचा जन्म हा चान्स दिलेला असतो आपल्याला त्या लेवलला यायला. बाकीच्या कुठल्या जन्मामध्ये आपल्याला हे कळत नाही, कुत्र्याला सांगून कळत नाही. कुत्र्याला तेवढी बुद्धी दिलेली नाही, कुठल्याच प्राण्याला दिलेली नाही. फक्त मनुष्याला एवढीच बुद्धी दिलेली आहे जो अध्यात्म समजून घेऊ शकतो, आत्मसाक्षात्काराच्या लेवलला येऊ शकतो. आणि जो या मनुष्य जीवनाचा फायदा घेत नाही तो पुन्हा पशु होतो, पुन्हा त्या सायकल मधून जातो. ऍक्च्युली आपण हे बऱ्याचदा ऑलरेडी केलेलं पण आहे. म्हणून अशा अनंत जन्माच्या नंतर आता आपल्याला प्रभुपाद भेटलेत. ही संधी आपण घालवली नसली पाहिजे. धाडसानं काम केलं पाहिजे, रिस्क घेतली पाहिजे. बरोबर आहे ना? नियती आपल्याला बऱ्याचदा संधी देत असते, आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या नोकरीमध्ये. आजच दुपारी मी कुठेतरी ऐकत होतो, एक बिझनेसमॅन लेक्चर देत होता. तो दोनच प्रकारची माणसं आहेत या जगामध्ये. पहिला जो रिस्क घेतो, आणि दुसरा जो रिस्क अनालिसिस करत बसतो आयुष्य. असंच असतं हे जीवन. आपल्याला माहिती आहे, इतके वर्ष आपण दुःख भोगलेली आहेत, तरी पण आपल्याला रिस्क घ्यावं अशी वाटत नाही, कारण आपल्यामध्ये ती रिस्क घेण्याची कॅपॅसिटी नाही. ती निर्माण करायचं काम भगवद्गीता करते, निर्माण करायचं काम आचार्य करतात, गुरु करतात. अशा गुरुच्या आचार्याच्या आश्रयाखाली, ट्रेनिंग खाली आपण ही रिस्क घेतली पाहिजे, अनासक्त व्हायची. भगवंतांचा तिरस्कार करायचा बंद केला पाहिजे, हे मेन कारण आहे. तर तुम्ही म्हणाल की प्रभूजी आम्ही तर भगवंतांचा तिरस्कार करत नाही, आपण सगळे भक्त आहोत, इतके वर्ष झालं आम्ही जप करतोय, इतके वर्ष झालं आम्ही 4 नियमांचं पालन करतोय. ऍक्च्युली आपण सगळे भगवंतांचा द्वेष करतो. जोपर्यंत व्यक्ती भगवंतांना पूर्णपणे शरण जात नाही तोपर्यंत तो भगवंतांचा द्वेषच करत असतो. ट्राय करतोय भगवंतांचा द्वेष नाही करायचा, पण जमत नाही. कारण माझा मी इतका स्ट्रॉंगली भरून ठेवलेला आहे की तो कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचा प्रेम करायला तो थाराच देत नाही. खूप वाईट असते ही आसक्ती. आणि हेच आपल्या दुःखाचं कारण असतं. हे आपल्याला लवकर कळत नाही. ज्या दिवशी आपल्याला कळतं की हेच माझ्या दुःखाचं, माझी आसक्ती हेच माझ्या दुःखाचं कारण आहे, तेव्हा मी अनासक्त होऊ शकतो. प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण द्यायचे दारुड्याचं. दारुड्याला माहितीच नाही की दारू त्याच्या दुःखाचं कारण आहे, परंतु तो सोडायला तयार नाही. कधी कधी सकाळी नशा उतरल्यानंतर लक्षात येतं त्याच्या, परंतु ती ओढ इतकी स्ट्रॉंग असते की पुन्हा तो रात्री दारू पितो, पुन्हा त्याच्यामध्ये स्वतःला लोटून टाकतो. तशी आपली अवस्था. मग आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ऍडमिट व्हावं लागेल, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागेल, त्याच्यावरती उपचार घ्यावे लागतील. आणि हे भगवद्गीतेचं वाचन श्रवण म्हणजे तेच उपचार आहेत. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, त्यामुळे या भगवद्गीतेच्या वाचनाला, श्रवणाला तुम्ही सिरियसली घ्या.
कष्ट झाले तरी भगवंतांसाठी काम करायला सुरुवात करा. मग तुम्हाला तो आनंद यायला लागेल. मग तो आनंद आला की मग तुम्ही आसक्ती सोडून द्या. जनरल प्रोसिजर असते. काही लोक 2 दिवसात दारू सोडतात, काही लोकांना आयुष्यभर काही सुटत नाही. कुठेही ऍडमिट करा. हो की नाही? आपल्या सिरियसनेस वरती ते अवलंबून आहे. भगवंतांकडे प्रार्थना करा, सिरियसली भगवंतांकडे प्रार्थना करा की मला याच्यातून बाहेर काढा, माझ्यावरती कृपा करा, माझ्यावरती दया करा, माझ्याच्याने काही होत नाही, मला प्लीज यातून बाहेर काढा. अशी कळकळीची भगवंतांना प्रार्थना करा रोज. मग भगवंत थोडीशी अरेंजमेंट, भगवंत थोडीशी मदत करतात आपल्याला. जो प्रामाणिक आहे, जो सिन्सिअर आहे, त्याला भगवंत मदत करतात. हे प्रभुपादांचे फेमस वाक्य आहे. आज भरपूर फेमस वाक्य प्रभुपादांचे मी सांगतो, त्यातली लक्षात ठेवत जावा. हे खरोखरच प्रभुपादांचं फेमस वाक्य आहे. भक्तीमध्ये एखाद्याने ऑनेस्ट आणि सिन्सिअर असलं पाहिजे, मग त्याची प्रगती होते. तर इंग्लिशमध्ये हे 2 शब्द आहेत, परंतु मराठीमध्ये दोघांचा अर्थ प्रामाणिकच होतो. परंतु इंग्लिशमध्ये थोडा अर्थ वेगळा आहे. ऑनेस्ट म्हणजे स्वतः मान्य करणे की मला ही आसक्ती आहे, मला याच्यातून बाहेर पडायचं आहे, याला म्हणतात ऑनेस्ट, प्रामाणिक. आणि सिन्सिअर म्हणजे हे याच्यातून बाहेर पडण्यासाठी मला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाचा मी सिन्सिअरली, प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. दोन्ही पाहिजे. तुम्हाला मान्यच नसेल मी ते अडकलेलो आहे, माझी काही अनासक्ती सुटत नाही, मग तुम्ही प्रयत्न तरी कसं करणार? पहिली गोष्ट म्हणजे मान्य असायला पाहिजे, ऑनेस्ट, स्वतःशीच प्रामाणिक आपण असलं पाहिजे. आणि मग दुसरी प्रामाणिकपणा म्हणजे त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. दोन्ही केले, दोन्ही गरजेचे आहेत. नुसतेच म्हणून पण उपयोगाचं नाही, मी आहे दारोडा, मी काय करायचं आता, मी आहे दारोडा, आता काय करायचं, आता मी आहे, आता काय करायचं. म्हणून त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न कोण करणार? तुम्हीच करणार. बाकीचे तुम्हाला हात द्यायला आहेत. जेवढे हात मागाल तेवढे हात मिळतील, पण प्रयत्न तुम्हालाच करायचे. हो की नाही? कधी कधी मला खरंच वाटतं ऍक्च्युली तुम्ही निदान प्रभुपादांचे लेक्चर ऐकायला तरी प्रत्येकाने इंग्लिश शिकावं. कारण प्रभुपादांचे लेक्चर इतके पॉवरफुल असतात ना. जसं आता मी म्हटलं, एक वाक्य किती पॉवरफुल आहे. दोन्ही बाजूने आपण प्रामाणिक असलं पाहिजे. भगवंतांकडे प्रार्थना करा, भगवंत मदत करतील तुम्हाला नक्कीच. माझ्या तरी आयुष्यातला अनुभव आहे, भगवंत नक्कीच मदत करतात. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. कृष्ण प्रभु. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. बंद कर. रिमोट कंट्रोल यातनं बंद केलाय आहे. इकडे एंड लिहिलंय. काही करू नको, एंड फक्त क्लिक कर, ते सेव्ह करते.